हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आदल्या दिवशीचा येतो आहे. तर त्या दिवशी अरुणाकाच्या घराची वास्तुशांती होती, म्हणजे छोटीशी कलशपूजा केली होती. मोठी वास्तुशांती काही केली नाही. तर आम्ही प्रसादासाठी गेलो होतो तिकडे. तर सुहासिनी वगैरे जेवण पण चालू होतं तिथे. तर आम्ही खाली पूजेसाठी आलो आणि हा जो रूम आहे तर तो खालचा आहे आणि वरती अजून एक रूम बांधलेला आहे तिने. तर आम्ही पूजा वगैरे केली तिथे जाऊन. तुम्ही बघितलं काल आम्ही अरुणाकांत त्यांच्या घरभरणीसाठी गेलो होतो, म्हणजे कलश पूजेला. तिथे पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग घरी आलो. आणि आता तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे. आपल्या दिवसाची सुरुवात झाली, मस्त घरं वगैरे झाडून पुसून झाले होते. आणि सकाळी सकाळी तुम्हाला माहिती की आता सध्या रुटीन आहे की आम्ही गाजर आणि बीटचा ज्यूस करत असतो. म्हणजे चहा पण पितात, पण त्यानंतर मग ज्यूस वगैरे पण घेतो. आणि सध्या हा ज्यूस आता सर्वांनाच खूप आवडतो आहे घरात, त्यामुळं रोजच होतो आमच्या घरी. तर सर्वात आधी तर ज्यूस पिला बीट आणि गाजराचा, आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगला आहे तो. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि आज करायची होती वांगे बटाट्याची भाजी. तर खूप दिवस झाले असे फोडीचे वांगे आम्ही केले नाही. दरवेळेस आम्ही भरलेली वांगी करतो, त्यामुळं म्हटलं आज थोडं वेगळ्या पद्धतीने करू. मग मी इकडे ना कांदा आणि लसूण थोडासा तव्यावर भाजून घेतला. आपल्याला मसाला करायचा होता त्यासाठी. आणि थोडीशी कोथिंबीर पण एक साईडला भाजून घेतली. त्यानंतर मग दोघंही मिक्स केले. आणि थोडंसं खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं होतं. तर मी थोडंसं अर्धं खोबरं कापून ते पण छान भाजून घेतलं. आणि आपण जसा काळा मसाल्याचा म्हणजे काळ्या भाजीसाठी मसाला तयार करतो त्याच पद्धतीने हा मसाला मी तयार केलेला होता. आणि म्हणजे अख्खी वांगी, म्हणजे आपण म्हणतो भरलेली वांगी, मी त्याच पद्धतीने करते. फक्त आता चिरलेली वांगी केलेली होती. तर आपण प्रत्येक भाजी वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकतो. तर इकडे ना जिरे मोहरीची फोडणी दिली, हळद टाकली आणि तिथे ना त्यात चिरलेले टोमॅटो टाकले. टोमॅटो पण असे लांब लांबच चिरलेले होते. तुम्ही बघितलं वांगे पण त्याच आकारात केलेले होते. छान असे टोमॅटो परतू दिले. त्यानंतर मग त्यात आपण जो केलेला म्हणजे वाटण होतं ते वाटण करून त्यामध्ये टाकलं, आपण जसं काळा मसाल्याला करतो तसं. तर इकडे छान थोडंसं तेल जास्त घेतलं होतं मी आणि त्यात हे वाटण टाकलं आणि छान परतवून घेतलं. आणि अशी भाजी म्हणजे आवडते आमच्या घरात सर्वांना, त्यामुळं मग म्हटलं चला आज त्या पद्धतीने करू. तर मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकलं. थोडंसं काळा मसाला मी टाकला नाही, कारण थोडा उन्हाळा चालू आहे, त्यामुळं काळा मसाल्याच्या भाज्या थोड्याशा आपण कमी करतो म्हणजे घरात, कारण मग पुन्हा जळजळ वगैरे होत असते उन्हाळ्यामुळं, त्यामुळं. आणि लाल तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून बटाटे आणि वांग्याच्या फोडी टाकल्या. त्या पण छान परतवून घेतल्या. आणि हे वाफेवरही आपण करू शकतो, पण मी थोडंसं पाणी टाकलं होतं, कारण थोडीशी म्हणजे आपण म्हणतो ना थोडंसं पाणी ठेवायचं होतं भाजीला. तर मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि भाजीला गरम पाणी केलेलं होतं. तर गरम पाण्यामुळे काय होतं की तरंग छान येते. आणि ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजीत मी थोडासा गूळ टाकलेला होता. गूळ टाकल्यामुळे भाजीला अजून छान चव येते. आणि इकडे आपलं पाणी पण गरम होत होतं. तर गरम पाणी मी त्यात टाकलं आणि वाफेवर मस्त शिजू दिले. अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. आणि दुसरी पण भाजी करायची होती, कारण आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या मम्मी तर त्या वांग्याची भाजी खात नाही, तर त्यांना आवडत नाही. त्यामुळं मग त्यांच्यासाठी पिठलं करायचं होतं. तर पूजा पण आली होती आणि ती इकडे ना पीठ मळत होती. पोळ्यांची तयारी करायची होती, म्हणजे भाज्या तर झालेल्या होत्या, पोळ्या बाकी होत्या, त्यामुळं पोळ्या करत होती. आणि मी इकडे पिठलं टाकण्यासाठी तयारी करत होती. तर म्हणजे थोडंच करायचं होतं, कारण ऑलरेडी एक भाजी झालेली होती. तर इकडे मी ना मस्त पिठल्याला फोडणी दिली, कांदा जिरे मोहरी लसणाची. आणि पीठ थोडंसं पातळ पाणी टाकून ते पातळ करून मग त्यात ओतलं. आणि छान बारीक गॅसवर एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे आपल्या पिठाच्या गठोळ्या तयार होत नाही. आणि छान प्लेन असं पिठलं होतं. त्यानंतर चवीनुसार त्यात मीठ टाकलं आणि छान परत परतवून घेतलं. आणि तुम्ही बघाल की आपलं पिठलं किती छान दिसत होतं आणि ते चवीला पण खूपच छान लागलं, म्हणजे घरात सगळ्यांना आवडलं. थोडंच केलं होतं, पण एक एक घास प्रत्येकाला दिला.
तर त्यांनाही आवडलं आणि भाज्या करून झाल्या. इकडे पूजाच्या पोळ्या म्हणजे करायचं चालू होतं आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही पोळी कशी करतात. आता प्रत्येकजण नॉर्मल पद्धतीनेच पोळी करतं, पण काहींच्या पोळ्या फुगतात, काहींच्या पोळ्या फुगत नाही. तर आम्ही कशा पद्धतीने पोळ्या करतो तर तुम्हाला आज ते पण दाखवते. तर छोटासा गोळा घेतला, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. त्यानंतर पूजाने थोडंसं लाटून त्याला तेल लावलं आणि त्यात आपण पीठ टाकायचं. पीठ टाकल्यामुळे ना पोळी भाजल्यानंतर पोळीचे प्रत्येक पूड असे वेगवेगळे होतात आणि पोळी पण छान फुगते. पिठात थोडीशी पोळी तो आपण जो गोल केलेला तर तो छान घोळून घ्यायचा आणि आपला एकसारखी पोळी लाटायची. पोळी लाटताना मध्ये जास्त म्हणजे ताणायची नाही, नाही तर पोळी मध्ये बारीक होते आणि काठांना जाड राहते. तर काठ आपल्याला छान बारीक लाटायचे, त्यामुळं मग पोळी पण नरम लागते. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता पूजाने सर्व काठ वगैरे लाटून घेतले आणि छान मोठी गोल पोळी केली. आमच्या घरात आम्ही थोड्या अशा मोठ्याच पोळ्या करतो, छोट्या पोळ्या काही करत नाही. एखाद्या वेळेस करतो, असं काही नाही, करतो त्या पण मग घाईत असलं तर मग मोठ्याच पोळ्या करतो. आणि छान पोळी म्हणजे थोडीशी फुगल्यानंतर त्याला तेल लावून दोन्ही साईडने परतवून म्हणजे आपण छान भाजून घ्यायची. तर तुम्ही इथे बघताय की पोळी पण छान फुगली जाते आपली आणि खायला पण खूप नरम लागते. तर बघा, तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. स्वयंपाक झाल्यानंतर दुपारी जेवण वगैरे आवरलं आणि त्यानंतर मग प्रियांका घरी आली होती. आज तिचा चोरोटीचा कार्यक्रम आहे, तुम्हाला म्हणजे दिसलंच असेल. तर ती घरी आली होती, तिला मेहंदी काढायची होती म्हणून. मग त्यानंतर इतकं काही शूट घेता आलं नाही आणि 6-6:30च्या दरम्यान आम्ही त्यांच्या घरी गेलो, म्हणजे अरुणा अक्काच्या घरी. तिथेच प्रियांकाची चोरोटी करण्यात आली, तुम्ही बघताय. आणि मी आणि पूजा दोघंही गेलो होतो आणि जास्त जण कोणी नव्हतं, म्हणजे फक्त 5-6 जण होतो आम्ही. तर घरातल्या घरातच कार्यक्रम केला होता छोटासा, कारण म्हणजे गोरखदाजी म्हणजे प्रियांकाचे पप्पा, तर त्यांना 2-3 दिवसांनी पुन्हा सौदी अरेबियाला जायचं होतं. त्यामुळं मग हा कार्यक्रम म्हणजे करून घेतला आणि तुम्हालाही खूप छान वाटलं असेल. तर नक्की उद्या तिचाही व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण म्हणजे व्हिडिओ बघायला मिळेल तिच्या चोरोटीचा. तर आम्ही तिकडे गेलो, दोघींनीही तिची ओटी वगैरे भरली. त्यानंतर मग तिथे ना माझी मावशी म्हणजे छाया मावशी, अर्चना मामी ते सर्व आलेल्या होत्या. त्यांचं नंतर जेवण वगैरे झालं, म्हणजे त्यांनाही नाश्ता होता. पण मग आम्ही काही केलं नाही, आम्ही घरी आलो कारण पुन्हा उद्याची तयारी करायची होती. तर तिकडून घरी आलो आणि इकडे आपला लाडू मस्त प्रियंकाजवळ बसलेला होता आणि त्याच्यासोबत ते फोटो काढत होते. मग त्यांचं फोटो वगैरे झालं, मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आणि उद्याची पण तयारी थोडीशी बाकी होती तर तीही करून घेतली. तर आत्ताशी आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय आणि सकाळपासून भरपूर घाई गडबड होती कामाची. जसं तुम्हाला माहितीच आहे, आता उद्या आपल्या लाडूचा नामकरणचा सोहळा आहे, आपल्या लाडूचं बारसं आहे. तर सकाळपासून इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, काही ना काही कामं चालूच होती. पण काम करताना आम्हाला व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही. तर म्हटलं जाऊ द्या, निवांतच दाखवू आपण काय काय केलंय, काय काय आणलंय, काय काय शॉपिंग केली वगैरे वगैरे. अजून मेहंदी काढायची बाकी, बघू शकता हात रिकामा आहे. आणि आज प्रियंकाच्या घरी कार्यक्रम होता, सो तिच्या हातावर मेहंदी काढण्यात, तिची काही तयारी करण्यात, त्यांच्या कार्यक्रमाला जाण्या येण्यात तिथेही थोडा वेळ गेला आणि तयारीलाही भरपूर वेळ गेला. परत घरातलीही साफसफाई वगैरे बरंच काही काम होतं. तर आता जवळपास रात्रीचे 11:30 वाजले आणि आत्ताशी आम्हाला फ्री टाइम भेटलाय स्वतःसाठी. तर इकडे बघा ऋतुताईंचं काय चाललंय, त्या बघताय की उद्या साडीवर कोणता सेट घालू. हे बघा 2 प्रकारचा सेट येते, एक मोतीचा आहे आणि एक तिकडे कॉपर मध्ये आहे थोडासा. तर त्या कन्फ्युज झालाय कोणता घालू. आणि ब्लाऊज पण आता आले, तुम्ही आमचा अवतार बघू शकता, काहीच नाही. आणि हे बघा ब्लाऊज पण आता शिवून आलेलं आहे, जस्ट ब्लाऊज आणि साडी घेऊन आलं. तर आम्ही कोणती साडी वेअर करणार आहे, आमचं ब्लाऊज कसं आहे, काय कसं आहे, म्हटलं चला उद्या व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला सगळं कळेलच प्रोग्राम मध्ये, पण आधी आपण सांगू सगळ्या आपल्या फॅमिलीला. तर इथे तुम्ही बघू शकता आमचं इथे सगळं तयारीच चाललेलं आहे. तर ही पर्पल कलरची साडी. सांगा कमेंट मध्ये मी कोणता घालू, तोपर्यंत आपला व्हिडिओ येऊन जाईल, मला कमेंटवर कळेल. हा, आपला हा व्हिडिओ सकाळी 11 वाजता तुम्हाला भेटेल आणि प्रोग्राम आहे इव्हिनिंगला. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मोतीचा सेट वेअर करायचा की हा दुसरा वाला करायचा, म्हणजे ताईंचं पण कन्फ्युजन दूर होईल. फोन मध्ये कोणतं छान दिसतंय? फोन मध्ये मोतीचा छान वाटतोय, मला पण तोच वाटतोय.
चल बघू अजून. पण रिअल मध्ये ना हे याचे स्टोन ना चमकताय रिअल मध्ये. तुम्हाला कोणता छान वाटतोय नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता एका हातावर ना माझी मेहंदी झालेली आहे आणि मी तर लड्डू असं नाव टाकलेलं आहे. लाडूचं नाव दुसरं आहे पण आता लाडू फेमस आहे आमचा त्याच्यामुळं. आणि त्याचं नाव जरी ठेवलं ना तरी आमच्या सगळ्यांच्या तोंडात आता लाडूच राहणार आहे. आणि मी तर काही पण बोलते, मी तर किती नावं ठेवलंय मलाच नाही माहिती. ब्लाउज पण झाले, जस्ट आले आमचे. म्हटलं चला उद्या परत गडबडीत आपण नाही का दाखवायचं राहतं किंवा काय, त्यामुळं आधीच दाखवून देऊ आपण काय घालणार आहे. हे पूजाचं ब्लाऊज आहे. फक्त साडी बघितली होती ना सगळ्यांनी, ब्लाऊज नव्हतं बघितलं. तर ही प्रॉपर कलांजली पैठणी आहे आणि तिच्यावरचं ब्लाऊज बघू शकता. हे आरी वर्कचं आहे, पूर्ण आरी वर्क आहे ब्लाऊजला. आणि त्यावर आणि मागे पण डिझाईन आहे. आणि जे आम्ही आरी वर्कचे ब्लाऊज म्हणजे साडी घेतली तर त्या नाही घालणार आहे, त्या जस्ट घेऊन ठेवल्या आम्ही. भरपूर कार्यक्रम आहे आता. आणि हे दोन्ही साईडने. आणि त्याला मी म्हणजे लेस वेगळी सांगितली होती पण ही जरा मॅच झाली, जी पाहिजे होती ती भेटली नाही. मी ही कॉपर मध्ये लावली आहे तर ही पण छान वाटते. तर आणि तुम्ही बघू शकता हे टसल्स पण छान आहे, मस्त वाटतं. आणि साडी सिंपल आहे, फक्त बॉर्डर आहे आणि पर्पल कलर आहे. तर बघू आता लुक कसा होतो ते. ही साडी बघितली आहे, माझी साडी कोणी बघितली नव्हती तर चला मी दाखवते, नवीन आहे माझी. तरी बघा ही कोणती राजलक्ष्मी पैठणी आहे. तर दोघींच्या पण पैठण्याच आहे, फक्त पॅटर्न वेगवेगळे आहे. तर हा आहे असा मोरपंखी, थोडा ग्रीन कलर आहे पण डार्क ग्रीन कलर आहे. प्रॉपर मोरपंखी पण नाहीये, ब्ल्यूइश कॉम्बिनेशन मध्ये जाते, थोडस डार्क. कमळ पण आहे, बदक नाही, राजहंस. आणि सगळ्यात छान म्हणजे माझं ब्लाऊज शिवलेलं आहे एकदम सेम प्रॉपर. इथे कमळ आहे आणि माझ्या ब्लाऊज वर पण कमळ शिवलेलं आहे. बघा किती छान ब्लाऊज आहे. आणि माझ्याकडे पण सेम पॅटर्न मध्ये आहे. गॅरंटी नव्हती एवढं छान होईल ते. छान काढलं त्यांनी, छान आलं एकदम, मस्त काढले. आणि लेस पण एकदम मॅचिंग लावलेली. ब्लाऊजची स्लीव्ह 3/4 ठेवली आहे. लटकन वगैरे आता सध्या काहीत नाही लावणार, पण नंतर बघू मी, वाटलं तर लावेल जर तशी लेस मिळाली तर. नाही तर ठीक आहे, असं पण छान आहे. म्हणजे यानेच एवढा छान शो आलाय त्याला ब्लाऊज, म्हणजे नाही का ब्लाऊजला घातल्यावर बघू कसं दिसतंय काय. आणि पण छान आहे, कलर मला आवडला, मस्त आहे, डार्क कलर आहे. तर आता बघू उद्या घातल्यावर. आणि माझ्या मम्मीला मी जी बर्थडे गिफ्ट केली होती का, ती मम्मी उद्या वेअर करणार आहे ती साडी. तिला ती दुसरी घालणार होती पण तिला ती आवडली. मग ती बोलली की मी बारशाला हीच घालते. म्हटलं ठीक आहे चल. म्हणजे बर्थडे गिफ्ट आधीच घालणार आहे. हो, हे झालं ब्लाऊज, साडी झाली. माझा बांगडा राहिला ना, माझ्याकडे बांगडाच नाही. मी ना हिरवा चुडा वेअर करते. छान दिसेल त्यावर. कोणता? ग्रीन कलर. ग्रीन कलरचा. अशा कलरचा नाहीये. ग्रीन कलरचा चुडाच घालते, म्हणजे थोडस नाही का महाराष्ट्रीयन वाटेल. आणि माझ्याकडे पर्पल कलरचा सेटही नाहीये, तर ग्रीन कलरचा छान दिसेल ना, कॉन्ट्रास्ट पण वाटेल थोडासा. छान वाटेल घातल्यानंतर. आता मेहंदीचा कोण. मला हे मोरच खूप आवडले. आणि आज मी एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे स्वतःसाठी, त्या बॉक्स मध्येच आहे. इयर कफ. कसे छान छान. थोडे मोठे वाटतंय का बघा तर. आपण घालून बघू. मला माझं कान छोटा आहे ना, त्याच्यामुळे मला छोटा म्हणजे चेहऱ्याला मी असं मोठे कानातले घालत नाही ना कधी, त्यामुळे मग ते काय माहिती कसे दिसतात. नाही हे त्या कानाचं आहे. पण मग हे आधी इकडं खाली घालायला लागत. हा, आधी ते कानातलं काढायचं. म्हणजे तुला खाली कानातलं नाही घालता येणार, फक्त हेच. हा, हेच घालायचं. माहिती माझं कानाचे होल पण एवढे बारीक आहे ना, माझ्या कानात सोन्याचं पण कानातलं जात नाही लवकर. इम्पॉसिबल याच्यात जाणं. मी घालून बघितले होते तिथं. हा का. हा, याच्यात गेलं. माझं एक कानाचं होल छोटं, एक कानाचं होल एकदमच बारीक आहे. दिसतंय का बघू. मला छोटे छोटे मोठे मोठे दिसतंय. छान आहे ते, मेकअप केल्यावर छान दिसतं. प्रॉपर असं लुक केल्यावर भारी दिसेल. छान दिसतील. छान आहे. मी घेईल, पण याच्यातले छोटेवाले नाही का ते मध्ये आहे तिथे. छोटेवाले 75 ला होते. हा का. सेम डिझाईन. 75 म्हणजे त्याच्यात ते मध्ये छोटे ते राऊंड वाले ते ना. हा, असे छोटे असं राजहंस सारखी मध्ये डिझाईन होती, साईडनी असेच होते. साडीवर पण राजहंस. घेऊन या आता उद्या. बघते. छान दिसतंय. कसं वाटतंय.
छान छान. उद्या मेकअप केला का मग त्याच्यावर ते सूट कानाची होतील. भरगच्च वाटतं बघा. ते माझ्याकडे करणं फुल पण होतं, पण ते लय बऱ्याच मोठं आहे. वेळा म्हणजे वैदिकला पण वेअर केले, त्या दिवशी फोटोशूटला पण केले. म्हटलं चला आता काहीतरी वेगळं घालून बघू. तर इयर कफच नव्हते माझ्याकडे फक्त. छान आहे. चांगलं वाटतंय ना. साडीवरच मे बी म्हणजे साडीवर चांगलं वाटेल अशी आशा आहे. बघू आता उद्याचं लुक केल्यावर कसं वाटतं. ते छान दिसलं तर ते, नाही तर आणि मग उद्याचा मेकअप मी पार्लर मध्ये करणार आहे. आणि तुम्ही पण माझ्यासोबत पार्लर मध्ये या. आपण उद्या parlor मध्येच डिपेंड आहे. करू. उद्या बघू ना आता. एक पार्लर मध्ये असल्यावर एक घरी पाहिजे. नाही तसं जर लवकर आवरलं तर जाऊ लवकर आपण. आवडेल ना, 3 नंतर काही कामच नाही आपल्याला. ते तेच बघू ना आपण उद्या. सोबतच जाऊ. हम्म. बाळाला घेऊन जाऊ, त्याला सोडून नाही जाता येणार. हम्म. छान दिसतंय. फक्त ते खालचं त्या टोक हे ते ना, मोठं आहे. ते तसंच दिसतं पण त्याचं काहीतरी करावं लागेल. त्याचं काहीच नाही करू शकत. काही तर होणार नाही. ठीक आहे, पण मेकअप झाल्यानंतर नाही वाटून येणार काही एवढं. चला आता तर मेहंदी काढायची मला. हे पण छान दिसते. फोटोत पण कलर छान दिसतात. म्हणजे जसा कलर आहे ना तसाच दिसतोय, फक्त थोडासा डार्क वाटतोय ना. रिअल मध्ये छान दिसतोय, फोटो मध्ये थोडा मोरपंखी वाटतोय, रिअल मध्ये ब्लूइश कॉम्बिनेशन वाटतंय. पण छान आहे. फोटोत पण छान वाटतं, असं काही नाही. मस्त आहे. हे भारी एकदम. याला मी ना काय करते माहिती का, आपल्याकडे ते डायमंड आहे बघ, ते वाले इथं जर लावलं ना तर अजून छान दिसेल. म्हणजे फक्त सेंटरला एक लावायचा, भारी वाटेल. चला काहीतरी उद्योग करते मी, पण आता उद्योग करायला लय उशीर झालाय. मम्मीच्या हातावर मेहंदी काढायची. आपण दोघी पण खाली जाऊ आणि मम्मीच्या हातावर मेहंदी काढू. चला चला आता. खाली मम्मींच्या हातावरही मेहंदी काढली, पण त्या लवकर झोपून गेल्या. आणि त्यानंतर पूजाच्या हातावर मेहंदी काढली एका हातावर, आणि तुम्ही बघू शकता दोन्ही हातांवर. आणि मेहंदी 5 मिनिट म्हणजे 5 ते 10 मिनिटात रंगली. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.